लोकांचं सोन्यावरचं प्रेम कधी कमी आयुष्यात होणार नाही. एखाद्या वेळेला माणसावरचं प्रेम कमी होईल, पण सोन्यावरचं प्रेम कमी होणार नाही. 2 लाख रुपये सोनं तर तुम्हाला ह्या 26-27 किंवा 27 मार्चपर्यंत 2 लाख रुपये सोन्याचे भाव झालेले दिसते. चांदीचे भाव तर कुठं जातील याचं तर आपण कल्पना करू शकत नाही. एवढे उंच भाव होतील. रिअल इस्टेट, कारण ती चिरंतन राहते म्हणून त्याला म्हटलं जातं. पण तुम्हाला असं वाटतं का की आज सोन्याने त्याची जागा घेतली? पैसे ठेवले ते एवढेच राहतील. हा, 50,000 ते 50,000चा बंडल तर राहील, पण सोन्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. पण या व्यवसायात तुम्ही कसे आलात की ज्याच्याबद्दल आता आपण बोलतो आहोत, तो म्हणजे सुवर्ण व्यवसाय. इकडे येण्याचं काय कारण किंवा का वाटलं तुम्हाला की आपण सोन्याचं दुकान काढावं? सोन्याचा व्यवसाय आपल्याला करायचा आहे हे फार अगदी 90-85 पासून माझ्या डोक्यात होतं. तर बाजारपेठ सोडून, म्हणजे सराफ बाजार सोडून बाहेर व्यवसाय करणारे फक्त आम्हीच. विश्वासार्हता किंवा आपण म्हणूयात कटिबद्धता, याला किती महत्व आहे? सगळ्यात जास्त महत्त्व विश्वासार्हतेला आहे. कसा प्रवास झाला तुमचा हा? तुम्ही कशा पद्धतीनं व्यवसायाला सुरुवात केली आणि आज इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय? पोखरणा ज्वेलर्सच्या सुरुवातीपासून काय वैशिष्ट्य तुम्ही जपण्याचा प्रयत्न केला? सोनं फक्त सणांनाच खरेदी केलं जातं किंवा गेलं पाहिजे का? आणि काय येणाऱ्या काळात तो ट्रेंड कसा बदलेल? इन जनरल उद्योगामध्ये येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी तरुणांना हेच सांगेल, विश्वास, उत्कृष्ट सेवा आणि आकर्षक डिझाईन या त्रिसूत्रीच्या जोरावर अहिल्यानगरच्या सुवर्ण विश्वात आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे दालन म्हणजेच पोखरणा ज्वेलर्स. पण पोखरणा ज्वेलर्सचा हा प्रवास नेमका कसा झाला ते जाणून घेऊयात उद्योगनगरीच्या आमच्या या आजच्या खास भागात. आज आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत पोखरणा ज्वेलर्सचे संस्थापक माननीय श्री अनिलजी पोखरणा साहेब. पोखरणा साहेब नमस्कार आणि तुमचं उद्योगनगरीच्या या खास भागात मनपूर्वक स्वागत. नमस्कार बडेकर सर. नमस्कार. पोखरणा परिवार आणि व्यवसाय यांचं खूप जुनं नातं आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही या नगरमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं आलेला आहात, राहता आहात. कसा प्रवास झाला तुमचा हा? तुम्ही कशा पद्धतीनं व्यवसायाला सुरुवात केली आणि आज इथपर्यंत तुम्ही पोहोचलात? मी 1975 साली 10वी पासआउट झाल्यानंतर शिक्षणाकरता म्हणून मी अहमदनगरला आलो. 10 दिवसातच माझ्या आत्यांचे मिस्टर, त्यांचं इथे दाळमंडईमध्ये साखरेचा व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये मला पार्टनरशिप मिळाली. म्हणजे त्यांच्याकडनंच ऑफर आली की तुम्ही पार्टनर म्हणून व्हा. आणि मी शिक्षणाबरोबर साखरेच्या व्यवसायात मी गुंतून घेतलं स्वतःला. ज्यांचा नगर शहरामध्ये दबदबा होता अशा लोकांच्या समोर मी या व्यवसायात चांगले माझे पाय रोवले. पण तुम्हाला या व्यवसायाची तशी काही माहिती असण्याचं कारण नव्हतं? नाही, फक्त त्यांच्याकडं माझे आत्यांचे मिस्टर म्हणजे माझे काका ते तो व्यवसाय करत होते, त्यात मी जुडले गेलो आणि मी भरपूर त्यातनं शिकून घेतलं. आणि मग तिथे तुमची खरी एक व्यावसायिक म्हणून सुरुवात झाली असं आपण म्हणत. तुम्ही जरा अनेक गोष्टी त्याच्यातनं शिकलात. साखरेचा व्यवसाय हा नगर जिल्ह्याला काही तसा नवा नाही, पारंपरिक व्यवसाय आपल्या पारंपरिक आहे, जरुरीचा आहे. आणि तुमची सुरुवातच इतक्या अशा भारी व्यवसायातनं गोड पद्धतीनं झाली असं म्हणायला हरकत नाही. 80-81 नंतर तुम्ही परत व्यवसायातच आलात की काही वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केलात? 80-81 पर्यंत मी साखरेचा व्यवसायच करत होतो. त्यानंतर मी नारळाचा व्यवसाय चालू केला. साखर चालू असताना सुद्धा नारळ, होलसेल कोकोनट, म्हणजे आपल्या शिर्डी, शिंगणापूर, आपल्याजवळ जे मोहटादेवी अशा अनेक देवस्थान आहेत, तिथे नारळांची विक्री फार होत होती. त्या दृष्टीने मी नारळाचा व्यवसाय चालू केला. तो आज तागायत चालू आहे. 1982 पासून ते 1993 पर्यंत मी नारळाचा व्यवसाय पाहत होतो. अगदी परमेश्वराची कृपा असल्यामुळे नंबर 1 मध्येच राहिलो. आणि परमेश्वरांची एवढी कृपा आहे की सर्व व्यवसायामध्ये
परमेश्वराने मला 1 नंबरलाच ठेवलं. क्या बात आहे. नाही, तुमच्या व्यवसाय करण्याची पद्धत आणि तुमचं जे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्यामुळे तुम्ही 1 नंबरला आहात असं म्हणायला हरकत नाही. मी तर समजतो परमेश्वर आणि ग्राहक माझ्या पाठीमागे आहे, म्हणून मी निश्चित 1 नंबरला आहे. याच्यात आहात. तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की आपल्या नगर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळं आहेत आणि तिथे नारळाचा मोठा व्यापार चालतो. तर तुम्हाला नारळाच्या व्यवसायात येण्यासाठी याचं काही म्हणजे माहिती मिळाली होती का? तुम्ही तुमच्या पद्धतीनं याचा अभ्यास केलात आणि आलात या व्यवसायात? माझी सासरवाडी पन्नालाल धनराज बोरा पुणा, बर ते म्हणजे नारळाचे व्यावसायिक. बर त्यांचा पारंपरिक हा व्यवसाय. नारळ विक्रीचा व्यवसाय होता. बर त्यांच्याकडनंच मी हे शिकलात? हे शिकलोत किंवा त्यांनीच मला प्रोत्साहित केलं ओके. नारळाचा व्यवसाय चालू करायला. साखरेपेक्षा नारळ चांगला, म्हणजे मी दोन्ही व्यवसाय केले, बर परंतु मग नारळामध्येच सगळ्यात जास्त लक्ष देऊन 1993 पर्यंत मी स्वतः नारळाचा व्यवसाय करत होतो. ओके. त्यानंतर पुढच्या पिढीकडे सोपवलं. त्यानंतर माझा भाऊ दुकान पाहण्याजोगा झाल्यानंतर ओके मी त्याच्याकडे नारळाची हे सोपवली धुरा, ओके आणि मी औरंगाबादला पण नारळाचं एक दुकान उघडलं. बर ते ओके. सुद्धा जोरात आहे. तिथे माझ्या आत्याचा मुलगा बसतो आता, बर पण सुरुवात मी तिथे पण केली. आणि त्यानंतर मी लँड डेव्हलपमेंट, जमीन घेणे, तिथे रस्ते, ड्रेनेज, सगळं वॉटर डेव्हलप लाईन करणे. डेव्हलप करणे आणि विकणे, हा व्यवसाय चालू केला 2006 पर्यंत. बर. आता तुम्ही जे सगळं सांगताय त्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की तुमची जडणघडण एक फार वेगवेगळ्या माध्यमातून घडत गेली. म्हणजे साखर झाला, नारळ झाला, मग लँड डेव्हलपमेंट झालं. पण या व्यवसायात तुम्ही कसे आलात की ज्याच्याबद्दल आता आपण बोलतो आहोत, तो म्हणजे सुवर्ण व्यवसाय. इकडे येण्याचं काय कारण किंवा का वाटलं तुम्हाला की आपण सोन्याचं दुकान काढावं? माझी प्रवृत्ती अशी होती की चेंज करत राहावं, बरं. काहीतरी वेगळं करत राहावं, हम्म. असं नेहमी माझ्या डोक्यात असं असायचं. बरं. आणि त्यातली त्यात सोन्याचा व्यवसाय आपल्याला करायचा आहे, हे फार अगदी 90-85 पासून माझ्या डोक्यात होतं. बर परंतु त्यावेळेला हे शक्य नव्हतं. ज्या वेळेपासून मला समजायला लागलं, सोनं दररोज दर महिन्याला पुढे 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 जात राहते. आणि हां इंडियन लोकांच्या डोक्यामध्ये, भारतीय लोकांच्या डोक्यामध्ये सोनं हे सगळ्यात आवडता विषय होता. हां म्हणजे मला हे माहीत, त्यावेळेला हे लक्षात आलं की सोन्याच्या व्यवसायाला कधीच कमतरता नाही. 2006 मध्ये आपल्या पहिल्या दालनाला सुरुवात झाली. हा जो म्हणजे हे जे पहिलं दालन आपलं निघालं ते कुठे निघालं आणि त्याच्यासाठीचा जो सगळा प्रवास होता तो कसा होता, म्हणजे त्या पहिल्या दुकानाचा? 2006 साली ज्या वेळेला मी नवी पेठमध्ये ज्वेलरी शोरूम सुरू करण्याचा विचार केला, त्याच्या 3 वर्ष अगोदर मी अमित याला ओमप्रकाशजी राखांकडे पाठवलं होतं. बरोबर. शिकण्याकरता पाठवलं होतं. त्यांनी त्याला एवढं ट्रेन केलं की तो आज ह्या व्यवसायात निपुण झालेला आहे. त्यानंतर आम्ही हा नवी पेठेत शोरूम 2000 स्क्वेअर फूटमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. बरोबर. तिथे त्याप्रमाणे केलं. आम्हाला 2006 पासून चांगला भरघोस रिस्पॉन्स आम्हाला ह्या व्यवसायामध्ये ग्राहकांनी दिला. तसं पाहिलं तर बाजारपेठ सोडून, म्हणजे सराफ बाजार सोडून हां बाहेर व्यवसाय करणारे फक्त आम्हीच बरोबर पहिले. बरोबर. आता तर सगळीकडे बाहेर झालं. बाहेर आता सराफ व्यवसायात काय सराफ बाजारामध्ये काही राहिलेलं नाही, हम्म. परंतु सराफ बाजारामधून बाहेर व्यवसाय करणारे आम्हीच पहिले ठरलो. म्हणजे तुम्ही त्याच्या बाबतीत पण ट्रेंड सेटर झाला. खरं तर सोन्याचे दागिने किंवा सोनं चांदी हे जे सगळे गोष्टी आहेत हे त्यांच्याचकडनं घेतले जातात ज्यांच्यावर आपला वर्षानुवर्षाचा विश्वास आहे. म्हणजे पेढ्या म्हणतो आपण, आपल्या नगरला ती परंपरा पण आहे. पोखरणा ज्वेलर्सला खरं तर या व्यवसायाचा तसा काही इतिहास नाही, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की ग्राहकांनी तुम्हाला भरघोस प्रतिसाद दिला. काय वाटतं तुम्हाला की काय कारण असावं यामागचं? एक तर आम्ही शिकून आल्यामुळे आणि 2005 पासून हॉलमार्क कंपल्सरी झाल्यामुळे किंवा हॉलमार्क प्रमाणितच दागिने विक्री करावेत असा एक गव्हर्मेंटचा GR असल्यामुळे आम्ही खुशीने, म्हणजे कुठल्याही ग्राहकाची फसवणूक होणार नाही बरोबर. या दृष्टीने आम्ही त्या व्यवसायात आणखीन उमेदीने पुढे आलो की बरोबर. आता आपल्याला काळजी नाही. कारण का हा
व्यवसाय ट्रेडिंग व्यवसाय आहे. आम्ही बी सोनं कुठून तरी आणतो दागिने आणि पुढे ग्राहकांना देतो. कोणी आम्हाला फसवलं तर आमच्या हाताने पुढची व्यक्ती बी फसली जाऊ शकते. करेक्ट. परंतु हॉलमार्क प्रमाणित दागिने आल्यामुळे फसवण्याचा विषय राहिला नाही. ॲक्च्युली माझा तर सोन्याशी काही संबंध नव्हता. हां, आम्ही शिकून आल्यामुळे त्याच्याकडनं मी शिकलो. म्हणजे इथे उलटी प्रोसेस ती आहे. प्रोसेस आहे. जनरली वडील मुलांना शिकवतात, हे आम्ही इथे मला मुला- शिकवलं. मुलांनी वडिलांना ट्रेन केलं. हां. पण झालाय का विद्यार्थी ट्रेन झालाय का आता व्यवस्थित आता हे तुम्ही सांगाल किंवा प्रतिसाद जो मिळतो त्याच्यावर आपण असं समजू की हां. निश्चितच आम्ही ट्रेन झालेला आहोत. झालेले आहात तुम्ही. खरंय. पोखरणा ज्वेलर्सच्या सुरुवातीपासून काय वैशिष्ट्य तुम्ही जपण्याचा प्रयत्न केलात? सर्वात अगोदर आम्ही ग्राहकांची काळजी केली. बर, म्हणजे काय केलं? म्हणजे ग्राहक कुठल्याही बाबतीत नाराज झाला नाही पाहिजे, हां, त्याची कुठल्याही बाबतीत नुकसान झाली नाही पाहिजे, बरोबर. हे अगोदर आम्ही पाहिलं. हम्म, व्यवसाय प्रत्येक व्यक्ती जी करते 2 पैसे मिळवण्याकरताच करते. आम्ही 2च्या ऐवजी थोडंफार कमी मिळालं तरी चालेल, पण ग्राहक खुश राहायला पाहिजे ओके. आणि ग्राहकाची नुकसान कुठे झाली नाही पाहिजे. हम्म, इवन समजा एखाद्याने आमच्याकडे 5 लाख रुपये 10 लाख रुपयाचे दागिने घेतले तर आम्ही त्याला हे अगोदर हे विचारतो की बाबा रे, तुला बाजारात अजून जायचं आहे की इथूनच तू गावाकडे घराकडे निघणार जाणार, आहे? बरोबर. तुम्हाला नाही, आम्हाला बाजारात फिरायचे. आम्ही त्यांना सांगतो सगळे दागिने इथेच ठेवा, जाताना घेऊन जा, म्हणजे रस्त्यात तुम्हाला कुठेही काही घडू नये. हां, हा विचार डोक्यात का की नाही, आपल्याकडनं दागिने घेतले ना, तो सुरक्षित गेला. तो सुरक्षित गेला पाहिजे, त्याला आनंद त्यातनं मिळाला पाहिजे, हां. त्याने जे पैसे खर्च केले त्याचा त्याला बेनिफिट मिळाला पाहिजे. बरोबर. वा, ही आमची भावना आणि ती भावना आमच्या नक्कीच कामाला आली. अर्थात. आणि खूप चांगला विचार आहे हा, की माणसाला ती सुरक्षितता प्रदान करण्याचा. आणखीन एक मला विचारायचं आहे की प्रत्येक गावाची एक टेंडन्सी असते. तुम्ही अनेक वर्ष या शहरात राहताय आणि तुम्ही व्यावसायिक म्हणूनच राहताय. तुम्हाला काय वाटतं, नगर जिल्ह्याची, नगर शहराची या सोन्याबद्दलची, चांदीबद्दलची काय टेंडन्सी आहे? कशा प्रकारचा विचार करतो इथला ग्राहक? आपण असं आज पण ऐकत आलो की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. सत्य आहे ते. बर. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एवढं सोनं आपल्याकडून लुटून घेऊन गेलेलं असताना सुद्धा आज सर्वात जास्त सोनं भारतामध्ये आहे. हां, प्रत्येक लेडीज भले ती कुठलंही काम करत असेल तरी एक तोळा तरी किंवा अर्धा तोळा तरी तिच्या अंगावर सोनं असतंच. बरोबर. दुसऱ्या गोष्टी नसतील परंतु सोनं मात्र प्रत्येक पाहिजेच. लेडीजच्या अंगावर आहेच. ही सोन्याची आवड प्रत्येक भारतीयांना आहे. भारतीयत्वाचं लक्षण आहे म्हणजे ते. अगदी 100%. इथं कोणत्याही देशात नाही एवढं सोन्यावर प्रेम करणारे लोक आपल्याकडे आहेत. ती आता एक इन्व्हेस्टमेंटची बाजू झाली. करेक्ट. मला तेच विचारायचं होतं तुम्हाला. तुम्ही जागेचा व्यवसाय पण केलेला आहे, रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा. म्हणजे जागा जी डेव्हलप करणं असतं त्याला जागेला हा शब्द वापरला जातो, रिअल इस्टेट, कारण ती चिरंतन राहते म्हणून त्याला म्हटलं जातं. पण तुम्हाला असं वाटतं का की आज सोन्याने त्याची जागा घेतली? रिअल इस्टेटला थोडे काही लिमिटेशन्स आहेत. बरोबर. आपण आपल्या घरापुरतं किंवा अजून एखादे 2 प्लॉट घेऊ शकतो. हम्म, ते आता सांभाळणं कठीण होतं. त्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आज सोन्यामध्ये जो वाढता ट्रेंड आहे, जे आपण 100-200 रुपयापासून किंवा 1000-2000 रुपये तोळ्यापासनं आज 1.5 लाख रुपये तोळ्यापर्यंतचे भाव पाहत आलो, त्याप्रमाणेच सोन्यामध्ये भविष्य रिव्हर्स नाहीये. रिव्हर्सचा विषय येतच नाही. हम्म, हे प्रत्येक भारतीयाच्या, प्रत्येक ग्राहकाच्या डोक्यात बसलेलं आहे आणि ते घडणार आहे. हम्म. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती रिअल इस्टेट रस्त्यावर सांभाळण्यापेक्षा आपल्या उशाला सोनं सांभाळणं, चांदी सांभाळणं अगदी सुरक्षित समजतात. समजतं. म्हणजे सगळ्यात मोठं चलन किंवा अगदी हातात असलेला तो पैसा आहे, पैसा आहे आणि तो वाढत जाणार आहे, वाढत जाणार तो कमी आहे. होणार पैसे नाही. ठेवले ते एवढेच राहतील. हा, 50,000 ते 50,000चा बंडलच राहील, पण सोन्यामध्ये निश्चितच वाढ होणार आहे. 100%. म्हणून आज त्याला रिअल इस्टेट म्हटलं जातं असं आपण म्हणू शकतो. नगर शहर जिल्हा आपला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला शहर जिल्हा आहे, सगळ्यात मोठा जिल्हा आहे. सगळ्यात मोठा जिल्हा आहे. इथल्या लोकांची सोन्या चांदीच्या दागिन्यांबद्दलची काही एक विशेष आवड असेल, एक पॅटर्न असतो असं आपण म्हणतो. तो तुम्ही कसा सांभाळलात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय डेव्हलपमेंट केलीत? इथल्या जनरल ग्राहकांना जास्त खडे, जास्त
पॉलिश असे नको असतात. येलो कलरचे दागिने सगळे पसंत करतात. आणि खरा दागिना तोच येस. जो पिवळा दिसतो, ओरिजिनल सोन्याचा जो कलर आहे तो दिसतो. ती इथल्या लोकांची जास्त पसंती, खरोखर ती आवड लोकांमध्ये आहे. आणि आमच्याकडे जे ग्राहक आहेत, शेतकरी वर्ग आहे, सगळ्या स्तरातले लोक आहेत, त्यांना पिवळ्या कलरचे दागिने जास्त आवडतात. त्यात आता नवीन नवीन फार फरक होत चालला. डायमंड आलेत, रिअल डायमंड आलेत. आता या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत, परंतु त्यातली त्यात आज बी पसंती येलो दागिन्यांनाच आहे. दागिना किंवा या सोनं चांदी या सगळ्या गोष्टी पूर्वी फक्त स्त्रियांपुरत्याच मर्यादित होत्या. आज पुरुषांमध्येही त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय, की आता पुरुष मंडळी पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे दागिने करायला लागलेत. पोखरणा ज्वेलर्समध्ये त्यासाठीचा काही विशेष विचार तुम्ही करता का, किंवा त्यासाठी काही विशेष डिझाईन्स तुम्ही बनवली आहेत का? एक 20-25 वर्षापूर्वी जर आपण पाठीमागे गेलो तर पुरुषांच्या हातात साधी कधी अंगठी बी दिसत नव्हती. बरोबर. आता एवढा ट्रेंड वाढलेला आहे की 4-4, 5-5 अंगठ्या पुरुषांच्या हातामध्ये असतात. मोठ्या मोठ्या चेन्स असतात, ब्रासलेट असतात, घड्याळ सोन्याची असते, सोन्याची फ्रेम असते चष्म्याची. बरोबर. असे अनेक दागिने आता पुरुष मंडळी वापरतात, हौसेने वापरतात, आणि ते आमच्या शोरूममध्ये उपलब्ध असतात. क्या बात. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आता ऑप्शन सगळ्यांना हवे असतात. तुमच्या दृष्टीनं विश्वासार्हता किंवा आपण म्हणूयात कटिबद्धता ह्याला किती महत्त्व आहे? सगळ्यात जास्त महत्त्व विश्वासार्हतेला आहे. मी जे या शहरामध्ये गेल्या 50 वर्षापासून अहमदनगर मर्चंट बँकेच्या संचालक चेअरमन पदापासून, आरती बाजार मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदापासून, जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षता पदापासून मी जे लोकांचे काम करत आलो, बरोबर, लोकांचा विश्वास मी संपादन करत आलो, त्याचा मला फायदा सगळ्यात जास्त या माझ्या दोन्ही शोरूमला होतो आहे. बरोबर. माझं नवी पेठेत एक छोटंसं खोललेलं शोरूम, आज सर्जेपुराला एक 5,000 स्क्वेअर फूटचं शोरूम, आणि स्टेशन रोडला एक 5,000 स्क्वेअर फूटचं शोरूम, एवढं या 20 वर्षामध्ये झालेलं आहे. निश्चितच याचं श्रेय आमच्या ग्राहकांना जात आहे. करेक्ट. ग्राहक समाधानी आहे, म्हणूनच आमची ही प्रगती आम्ही आहे असं आम्ही मानतो. असं तुम्ही मानतात. बदलते ट्रेंड्स आता तुम्ही म्हणालात, काय वाटतं तुम्हाला, काय ट्रेंड्स बदललेत आणि त्याचा कसा परिणाम ग्राहकांवर होत असतो? पूर्वी असे सोनं स्वस्त होतं, खर्च फार नव्हते लोकांना, त्याच्यामुळे जाड जास्त वजनाचे असे दागिने लोक पसंत करत होते. तुटणार नाहीत, किंवा तो एक ट्रेंड होता. भरभक्कम घ्यायचे, भरभक्कम. आता मात्र हे नवीन मुली, त्यांना लाईट वेट दागिना कसा घेता येईल, एलिगंट, जास्त कलाकुसर असलेला लाईट वेटचे दागिने, त्याची आता ट्रेंड फार वाढलेला आहे. तो आता लोक जास्त पसंत करतात. आपल्या भारतीय मानसिकतेबद्दल तुम्ही मगाशी बोललात, पण आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये सणाला सोनं घ्यायचं असं एक ट्रेंड आहे. तुम्हाला काय वाटतं की सोनं फक्त सणांनाच खरेदी केलं जातं किंवा गेलं पाहिजे का, आणि काय येणाऱ्या काळात तो ट्रेंड कसा बदलेल? भारतीय संस्कृती आणि सोनं हे फार घनिष्ठ नातं आहे. बरोबर. आणि पूर्वीपासनं दसरा, दिवाळीचा पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया, ह्या 3 दिवसात, ह्या 3 मुहूर्तावर लोक सोनं खरेदी करतातच. हा पूर्वीपासून चालत आलेला ट्रेंड आहे. आज पण तो चालू आहे. त्याला फार शुभ मानतात. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामध्ये निश्चितच बरकत राहील, किंवा त्या दिवशी वृद्धी होते, एक लाभदायक राहील, अशा लोकांच्या हेतूने लोक ते खरेदी करत असतात. परंतु मी ग्राहकांना एक सांगेल, नुसतं मुहूर्तावरच सोनं घ्यायचं हा विचार थोडा बदलायला हवा. तुम्ही प्रत्येक भावात सोनं घ्या ना, दर महिन्याला घ्या ना, त्यात तुम्ही फायद्यामध्ये राहाल. भले तुम्हाला 10 लाखाचं सोनं घ्यायचं, प्रत्येक याला 1-1 लाख रुपयाचं प्रत्येक महिन्याला घ्या ना, प्रत्येक भाव तुम्हाला मिळेल ना. बरोबर. आणि असं कधीच झालेलं नाही आजपर्यंत की 1 लाख रुपये सोनं होतं आणि ते 50,000 रुपये झाले. आजपर्यंत असं 1 लाख रुपये होतं ते 1.5 लाखच झालेलं आहे. बरोबर. म्हणजे काय, तुम्ही जेवढं लेट घ्याल तेवढं, म्हणजे सणाची वाट पाहाल आणि सण आल्यानंतर घ्याल, तर निश्चितच त्या दिवशी भाव जास्त असणार आहेत.
तर दररोज सोनं घ्यावं ह्या मताचा मी आहे. ग्राहकांना सुद्धा मी नम्र आव्हान करेल की तुम्ही सणाला घ्या थोडं, परंतु दर महिन्याला सोनं घेत चला. अशा अनेक योजना पण खरं तर राबवल्या जातात आता, की दर महिन्याला सोनं घेण्याच्या वगैरे. आपल्या इथं असं काही आहे का? तुम्ही केलंय का प्लॅन? आता आज तुम्ही 10,000 दिले, आज जो भाव आहे 10,000 रुपयापुरता तो भाव तुमचा फिक्स. म्हणजे तुम्हाला GST बी लागणार नाही, सोन्याचा तुकडा छोटासा घेऊन जायची बी जरूर नाही, परंतु तुमचा भाव मात्र बुक झाला. म्हणजे त्या एक भावात तुम्हाला सोनं दर महिन्याच्या भावात तुम्हाला सोनं मिळेल. आणि मग शेवटच्या 12व्या महिन्यात त्यांना त्याचा ॲव्हरेज काढून त्या भावाने त्यांना मी सोनं देणार. सोन्याचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? सोनं आणि चांदी आज याच्याकडे नुसती एक वस्तू म्हणून पाहिलं जात नाही, एक मोठी प्रॉपर्टी म्हणून बरोबर लोक त्याच्याकडे पाहतात. हे कुठं झाडाला पिकत नाही, मायनिंगमधूनच निघतंय. आता मायनिंगमधून किती निघणार आहे अजून? शेवटी हे संपतच चाललंय ना, त्यालाही मर्यादा आहे. मर्यादा आहेत, संपतच चाललंय ना. आणि मागणी तर वाढतेच आहे. बरोबर. लोकांचं सोन्यावरचं प्रेम कधी कमी आयुष्यात होणार नाही. एखाद्या वेळेला माणसावरचं प्रेम कमी होईल, पण सोन्यावरचं प्रेम कमी होणार नाही. म्हणजे प्रत्येकाला सोनं हवं आहे, म्हणजेच मागणी आणि पुरवठा यात फरक राहणार. त्याच्यामुळे भाव 2 लाख रुपये सोनं तर तुम्हाला ह्या 26-27 किंवा 27 मार्चपर्यंत 2 लाख रुपये सोन्याचे भाव झालेले दिसतील. अरे बापरे. चांदीचं सुद्धा असंच आहे. चांदीचा यूज आता सोलर, मोबाईल, या EV गाड्यांना लागणाऱ्या बॅटरीज यामध्ये फार वापर होतो आणि त्याचा परत रियूज होत नाही, ती चांदी बाहेर जाते. ओके. त्याच्यामुळे चांदीचे भाव तर कुठं जातील याचं तर आपण कल्पना करू शकत नाही, एवढे उंच भाव होतील. म्हणून ग्राहकांनी चांदी पण आणि सोनं पण, बाकी काही न करता सोनं चांदी घ्यावं. रिअल एस्टेटपेक्षा बी ह्याच्यात रिटर्न्स जास्त राहतील, जास्त मिळतील. वा, क्या बात आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, माणसं, त्यांची नाती, या सगळ्यातनं तुम्ही एक उद्योजक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडत गेलात. मला हे फार प्रकर्षाने जाणवतं की ज्यांना अशा प्रकारची मंडळी भेटतात त्यांचा विकास हा जास्त वेगानं होतो. तुमच्या आयुष्यात नातेसंबंधांना, माणसांना किती महत्त्व आहे? खूप मोठं महत्त्व आहे. प्रत्येक राजकारणात पाहिलं, व्यवसायात पाहिलं, कोणत्याही क्षेत्रात गेलं तर पाठीमागं कोणतरी हवं असतं आणि प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे कोणीतरी असतं, म्हणूनच तो पुढे जात असतो. फक्त आजूबाजूच्या परिसरातून आपण काय कॅप्चर केलं पाहिजे हा स्वतःवर अवलंबून आहे. ते आपण स्वतःनी कसं अडॅप्ट करायचा हा विचार आपला स्वतःचा आहे. तो जर नाही झाला तर मनुष्य वेगळ्या वाटेला बी जातो किंवा त्यातनं काही घेऊन प्रगती बी करू शकतो. या शहरामध्ये किंवा इन जनरल उद्योगामध्ये येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी तरुणांना हेच सांगेल, अगोदर सगळ्यात महत्त्वाची सचोटी. कोणाला मी फसवणार नाही हे अगोदर ब्रीथ घेऊन कुठल्याही व्यवसायात तुम्ही पाय ठेवा. ओके. आणि मेहनत अगदी लक्षपूर्वक करा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. ती जर असेल तर तुम्हाला निश्चित निश्चित यश मिळेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मनमोकळेपणानं आमच्याशी गप्पा मारल्यात. तुमच्या व्यवसायातल्या अनेक गोष्टी तुम्ही आमच्याशी शेअर केल्यात. ग्राहकांनी नेमकं सोन्या चांदीकडे कसं बघितलं पाहिजे हेही तुम्ही त्यांना या निमित्तानं सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर हे होते पोखरणा ज्वेलर्सचे संस्थापक संचालक माननीय अनिलजी पोखरणा. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि सोने चांदीकडे बघण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे हे सुद्धा त्यांनी खास करून सांगितलं. प्रत्येक उद्योजकानं सचोटी आणि मेहनत या 2 गोष्टी जर पाळल्या तर त्याला त्याच्या व्यवसायात आणि उद्योगात निश्चित यश मिळतं असंही ते म्हणाले. निश्चितच याचा फायदा येणाऱ्या काळातल्या उद्योजकांना होईलच. उद्योगनगरीमधून आम्ही अशाच यशस्वी उद्योजकांना तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आपण पाहत राहा आय लव्ह नगर प्रस्तुत उद्योगनगरी. धन्यवाद.